शरीरशुद्धी कधी करून घ्यावी? दोष प्रबल असतील तर कोणत्याही महिन्यात तुम्ही शुद्धी उपक्रम घेऊ शकता. पण त्यातल्या त्यात चैत्र, श्रावण आणि मार्गशीर्ष या महिन्यांमध्ये प्रत्येकाने शरीरशुद्धी करून घ्यावी. कारण दोषसंचय चांगला असतो, सहज शरीर शुद्ध होण्यास मदत होते. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जर पंचकर्मा व्यवस्थित घेतली तर मग त्याचा परिणाम सुद्धा सुंदर दिसून येतो शरीरावर. आणि आता सध्या वर्षा ऋतू संपत आलाय, शरदाचं आगमन होतंय आणि या शरद ऋतूमध्ये आपण आपल्या सेंटरमध्ये आयुर्वेद फर्स्ट या उपक्रमांतर्गत शारदीय विरेचन या पंचकर्मा उपचार शिबिराचं आयोजन करीत आहोत. आणि या शिबिराचं औचित्य राखून मी माझ्या तमाम बांधवांना आवाहन करतो की या शिबिराचा आपण लाभ घ्यावात. शारदीय विरेचनामध्ये तुमच्या शरीरात दूषित झालेल्या पित्त दोषाला अतिशय कौशल्यपूर्ण चिकित्सेने जुलाबावाटे बाहेर काढलं जातं. आणि ही चिकित्सा ही 18 वर्षांपासून वयोवर्ष 60 या सर्वच वयोगटासाठी उत्तम असते. विरेचन कोणी घ्यावं किंवा विरेचनाने कोणते आजार बरे होतात अशी शंका असते. अशा लोकांनी हा व्हिडिओ संपूर्ण बघावात, म्हणजे तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन होईल. शरीरातील पित्त दूषित झालं की सतत करपट, आंबट किंवा तिखट ढेकरा येतात, गुळण्याही असतात, त्यासोबत दाह असतो शरीरातल्या वेगवेगळ्या भागात, छाती जळजळ असते, सतत पोटात भगभगतं, मूत्र प्रवृत्तीच्या वेळी किंवा शौचाच्या ठिकाणी जळजळतं, डोळ्यांच्या ठिकाणी किंवा हातापायांच्या तळव्यांना सुद्धा भगभग जाणवत असते सतत. पित्त वाढलं की शरीराचा स्पर्श उष्ण असतो. पित्त दूषित झालं की गोंधळलेली मानसिक स्थिती असते, कन्फ्युजनल स्टेज किंवा ब्रेन फॉग सिंड्रोम म्हणूया थोडक्यात, की ज्याच्यामध्ये मेमरी प्रॉब्लेम असतोच, डिफिकल्टी इन कॉन्सन्ट्रेशन, एकाग्र नसतं मन किंवा एखाद्या विशिष्ट गोष्टीवरचा फोकस हा सरळ सुटत असतो, मेंटल फटीग असतो अशा वेळेला पेशंट्स, किंवा मेंटली क्लाउडी काइंड ऑफ किंवा हेझी काइंड ऑफ फिलिंग असतं. तर अशाने नक्कीच विरेचन घेतलं तर खूप चांगला फरक दिसून येतो. पित्त दूषित झालं की तुमचं कॉम्प्लेक्शन किंवा लस्टर बिघडतं, चेहरा निस्तेज दिसतो, चेहऱ्यावर सुरकुत्या दिसतात, चेहरा काळवंटतो, खरं तर घशाला सरळ कोरड असते, तोंड सुकून येतं, शुक्रधातूही कमी होतो, इव्हन संभोगेच्छा उन्हावत जाते, सेक्शुअल डिझायर कमी होत जाते पित्त दूषित असेल तर. पित्त बिघडलं की अंगाला घाम जास्त येतो, घामाला दुर्गंधी असते, इव्हन मलमूत्राला सुद्धा दुर्गंधी जास्त असते. वेगवेगळे त्वचेचे विकार बळावतात. खरं तर पित्तामुळे फोड येतात, अंगावर गळवे उठतात किंवा पित्ताच्या गांध्या उठतात, खाज असते, सोरायसिस, इसब, गजकर्ण किंवा फंगल इन्फेक्शनचे सुद्धा रुग्ण बळावलेले दिसतात पित्त बिघडलं की शरीरात. आणि अशा रुग्णांनी खरं तर शारदीय विरेचन घ्यावं, नक्कीच चांगला गुण येतो. पित्त दूषित झालं की सतत दमायला होतं, उत्साह नाहीसा होतो, दैनंदिन हालचाली करता असताना डोळ्यांसमोर अंधारी येते, सतत अशा रुग्णांना थंड पदार्थांची इच्छा असते. शरीरातील पित्त दोष विकृत झालं की वारंवार उलट्या किंवा जुलाब होतात. पित्त वाढवणारे पदार्थ किंवा गाड्यावरचे पदार्थ किंवा हॉटेलमधले पदार्थ जरी खाण्यात आले तर अशा लोकांचं अवश्य पोट बिघडतं आणि मग ते दूषित झालेलं पित्त उलटी वाटे किंवा जुलाबा वाटे बाहेर पडण्याचा प्रयत्न करतं. आणि अशा वेळेला खरोखरच विरेचनाने खूप सुंदर फरक पडतो. पित्त दूषित झालं की शांत झोप नाही लागत, वारंवार जाग येते आणि एकदा जाग आली की लवकर झोप लागत नाही, त्याच्यामुळे सगळं रुटीन बिघडत जातं. किंवा झोप झाली तरी सकाळी समाधान नाही होत अशा रुग्णांचं. आणि अशा व्यक्तीने जुलाब घेतले तर मग नक्कीच खूप चांगला फायदा होतो. पित्त वाढलं की चिडचिड होते, कोणत्याही क्षुल्लक गोष्टींवरून अशा लोकांची चिडचिड दिसून येते, स्वभाव शांत नसतो अशा रुग्णांचा. आणि मग अशा वेळेला या सगळ्या एकंदर स्वभावाचा परिणाम उच्च रक्तदाबात होतो. पित्त दूषित झालं की फोड येतात किंवा बारीक पुरळ उठतात, उन्हात फिरलं की लगेच त्वचा काळवंटते, चेहरा काळवंटतो, काळे डाग पडतात चेहऱ्यावर. अशा वेळी खरं तर सनस्क्रीन लोशनपेक्षा विरेचन घेतलं तर खूप लवकर आणि चांगला गुण दिसून येतो तुम्हाला. पित्त दूषित झालं की डोळ्याच्या तक्रारी सुद्धा वाढतात, डोळे लाल होणे किंवा सतत पाणी येणे किंवा डोळ्यांची जळजळ होणे किंवा दृष्टीमांद्य अशा ज्या तक्रारी असतात त्या खरं तर पित्त दूषित झालं की बळावतात. पित्त दूषित झालं की रक्तही बिघडतं, त्यासोबत यकृताचे विकार सुद्धा बळावतात. तुम्हाला जर वारंवार डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया किंवा टायफॉइड होत असेल किंवा तुम्हाला जर जीर्णत्वचा विकार असतील, थायरॉइडचा त्रास असेल, लठ्ठपणा असेल, कोलेस्टेरॉल लेवल हायर साईडला असेल, सतत छातीत धडधडत असेल किंवा वारंवार सर्दी होणं किंवा ॲलर्जिक रायनायटिस किंवा ॲलर्जिक अस्थमा म्हणूयात, असे ज्यांना व्याधी असतील त्यांनी खरोखरच शारदीय विरेचन घ्यावं, खूप चांगला गुण येतो. यकृत किंवा प्लीहेशी संबंधित ज्यांना आजार आहेत आणि त्याचा परिणाम स्वरूप ज्यांच्या अंगावर सूज असते,
ज्यांना व्हेरिकोज व्हेनचा त्रास आहे अशाने नक्कीच विरेचन घ्यावं. खूप चांगला गुण दिसून येतो. हे आजार तर कमी होतातच, शिवाय हाय युरिक ऍसिड कमी होतं. गाऊट आर्थरायटिस नक्की बरा होतो. आमवाताच्या रुग्णांसुद्धा खूप चांगला गुण दिसून येतो. खरं तर संभोग क्षमता सुद्धा सुधारते. शुक्रदृष्टी असेल तर ती बरी होते. शुक्रधातू वाढतो. पुरुष वैंध्यत्व किंवा स्त्री वैंध्यत्व असेल तरी सुद्धा चांगला गुण दिसून येतो खरं तर विरेचनाने. स्त्रियांच्या बाबतीत बऱ्याचशा पाळीच्या तक्रारींमध्ये खरं तर विरेचनाने खूप चांगला गुण दिसून येतो. मग पीसीओडी असेल, एन्डोमेट्रियोसिस असेल, डिस्मेनोरिया असेल किंवा स्कॅन्टम मेन्स्ट्रुएशन असेल तर अशा वेळेला गर्भाशयाची शुद्धी करणं फार गरजेचं असतं आणि ती विरेचनाने नक्कीच साधली जाते. तर मी आपल्याला आवाहन करतो की या शारदीय विरेचन उपचार शिबिरांचा आपण लाभ घ्यावात आणि आपलं स्वास्थ्य टिकवावं. धन्यवाद.